नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे, रेशन कार्ड धारकांना आता या नवीन गोष्टी मिळणार आहेत. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी या नवीन गोष्टी कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, आनंदाची बातमी, रेशन कार्ड धारकांना या नवीन गोष्टी मिळतील. बघा, रेशन कार्ड न्यूज अपडेट. भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था गेल्या अनेक दशकांपासून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारे अन्नधान्य पुरवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. रेशन कार्ड हे या व्यवस्थेचा गाभा आहे, ज्यामुळे सरकारी मदत खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचते. तथापि पारंपरिक रेशन वितरण व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या, जसे की बनावट कार्डाचा वापर, भ्रष्टाचार, रेशनचे अयोग्य वितरण आणि खऱ्या लाभार्थ्यांना रेशन मिळण्यास असमर्थता. या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रणाली अधिक पारदर्शक, प्रभावी आणि लाभार्थी केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने 2025 पासून अनेक महत्त्वाचे नवीन नियम लागू केले आहेत. हे नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू झाले आहेत आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण हे पूर्णपणे पारदर्शक करण्याचा त्यांचा या ठिकाणी उद्देश आहे. आणि याच बदलामुळे केवळ बनावट कार्डांना आळा बसणार नाही, तर खऱ्या लाभार्थ्यांना अधिक सुविधा आणि फायदे देखील मिळतील. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा तुम्हाला नवीन रेशन कार्ड घ्यायचे असेल, तर हे नवीन नियम समजून घेणे आणि त्याचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, या ठिकाणी केंद्र सरकारने लागू केलेल्या या नवीन नियमांमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे डिजिटल रेशन कार्डची सुरुवात. जुने भौतिक रेशन कार्ड आता डिजिटल कार्डने बदलले जातील, जे मोबाईल ॲप्लिकेशन किंवा QR कोडद्वारे या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. आणि याच बदलामुळे रेशन वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण होईल आणि ती अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत होईल. या डिजिटल कार्डमुळे लाभार्थी त्यांचे रेशन कार्ड हे त्यांच्या मोबाईल फोनवरून साठवू शकतील आणि रेशन दुकानात फक्त त्यांचा QR कोड दाखवून रेशन घेऊ शकतील. यामुळे या ठिकाणी कार्ड हरवण्याची किंवा फाटण्याची समस्या देखील या ठिकाणी दूर होणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे आधार कार्ड लिंकिंग आणि KYC अनिवार्य करणे. सर्व रेशन कार्डधारकांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या रेशन कार्डशी लिंक करावे आणि एकूणच या ठिकाणी हा जो इलेक्ट्रॉनिक KYC आहे ते या ठिकाणी पूर्ण करावी. बघा, प्रत्येक रेशन कार्ड एका वास्तविक व्यक्तीशी लिंक केले आहे आणि याची खात्री करण्यासाठी हे अनिवार्य पाऊल उचलले आहे. जर कार्डधारकाने या अंतिम मुदतीपर्यंत आधार लिंकिंग पूर्ण केले नाही, तर त्यांचे रेशन कार्ड या ठिकाणी रद्द केले जाऊ शकते आणि त्यांना या रेशन लाभापासून वंचित ठेवले जाऊ शकते. बघा, तिसरा मोठा बदल म्हणजे बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करणे. आता रेशन दुकानामध्ये रेशन घेताना लाभार्थ्यांना त्यांचे बोटाचे ठसे किंवा ID स्कॅन या ठिकाणी सादर करावे लागतील. या बायोमेट्रिक पडताळणीमुळे रेशन फक्त प्रत्यक्ष कार्डधारकालाच वितरित केले जाईल, इतर या ठिकाणी कोणालाही दिली जाणार नाही. आणि याच प्रणालीमुळे रेशन फसवणूक पूर्णपणे दूर होईल. आणि चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे एक राष्ट्र म्हणजे वन नेशन वन रेशन या कार्ड योजनेचा विस्तार, ज्या अंतर्गत स्थलांतरित कामगार आणि इतरांना देशातील कुठेही कोणत्याही राज्यात रेशन दुकानामधून त्यांचे रेशन मिळू शकते. ही सुविधा विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे रोजगारांच्या शोधात वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. या नवीन नियमांमध्ये रेशनच्या प्रमाणात काही बदल देखील समाविष्ट आहेत. प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना प्रत्येक युनिट किंवा सदस्यांसाठी दरमहा 2 किलो गहू आणि 2.5 किलो तांदूळ मिळेल. कुटुंबाच्या आकारानुसार ही रक्कम या ठिकाणी वाढेल. दरम्यानच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्वात गरीब कुटुंबांना दरमहा 17 किलो गहू आणि 18 किलो तांदूळ मिळेल. या वाढीव प्रमाणात सर्वात गरीब कुटुंबांना पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होईल याची या ठिकाणी खात्री होते.
शिवाय केवळ गहू आणि तांदूळच नाही, तर डाळी, मीठ आणि स्वयंपाकाचे तेल देखील आता अनुदानित दराने किंवा काही प्रकरणांमध्ये मोफत या ठिकाणी उपलब्ध होईल. कुटुंबांना संतुलित आहार देण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी हा जो पौष्टिक रेशन वितरण उपक्रम आहे, हा एक महत्त्वाचा या ठिकाणी टप्पा आहे. हाच बदल विशेषतः मुलांच्या आणि महिलांच्या या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. जुने रेशन कार्ड 31 डिसेंबर 2025 पर्यंत या नवीन नियमानुसार अपडेट केले पाहिजेत. अन्यथा ते या ठिकाणी अवैध ठरतील. बघा, रेशन कार्ड धारकांसाठी 8 नवीन फायदे आहेत. या नवीन नियमामुळे रेशन कार्ड धारकांना अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतील. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे दरमहा ₹1000 रोख हस्तांतरण, जे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट या ठिकाणी जमा केले जाईल. ही रक्कम कुटुंबे, शिक्षण, आरोग्य आणि घरगुती खर्चांसारख्या इतर गरजांसाठी वापरू शकतात. दुसरा फायदा म्हणजे परवडणाऱ्या गॅस सिलेंडरची उपलब्धता, ज्यामुळे रेशन कार्ड धारकांना दरवर्षी 6 ते 8 अनुदानित गॅस सिलेंडर मिळू शकतात. ही सुविधा महिलांसाठी विशेषतः फायदेशीर या ठिकाणी आहे, कारण यामुळे त्यांच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत लक्षणीय घट होईल. तिसरा फायदा महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे. म्हणजे या नवीन नियमानुसार एका महिलेला कुटुंब प्रमुख म्हणून नियुक्त केले जाईल, ज्यामुळे कुटुंबातील निर्णयामध्ये त्यांचा सहभाग वाढेल. रेशन दुकानाच्या कामकाजात महिलांनाही या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल. त्यांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होतील. चौथा महत्त्वाचा पॉईंट बघा, शेतकरी कुटुंबांना उच्च दर्जाचे जे बियाणे आहे ते मोफत उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे त्यांची कृषी उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. आणि पाचवे म्हणजे पत्ता बदलणे, कुटुंबातील सदस्यांची भर घालणे किंवा वगळणे इत्यादी सर्व प्रशासकीय कामे आता पूर्णपणे ऑनलाईन होतील, ज्यामुळे लोकांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. बघा, पात्रता, निकष आणि श्रेणी काय आहे? शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एकूणच या नवीन नियमानुसार रेशन कार्ड पात्रता थोडी अधिक स्पष्ट आणि कडक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 3 मुख्य श्रेणी आहेत. पहिली श्रेणी म्हणजे प्राधान्य कुटुंब, ज्यासाठी कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे ₹25,000 कमी असणे आवश्यक आहे. आणि या श्रेणीसाठी पात्र होण्यासाठी कुटुंबांकडे 4 चाकी वाहन, मोठी शेती जमीन असणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसणे हे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी श्रेणी म्हणजे अंत्योदय अन्न योजना, जी बेघर, अपंग, अत्यंत कमी उत्पन्न असलेले किंवा कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या अशा गरीब कुटुंबांसाठी आहे. आणि तिसरी श्रेणी म्हणजे APL म्हणजे दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे, ज्यांना मर्यादित अनुदान मिळेल. हे पात्रता निकष हे सुनिश्चित करतात की सरकारी मदत खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचते आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते या योजनेचा गैरवापर करू शकत नाहीत. जर एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि ते यापुढे पात्रता निकष पूर्ण करत नसतील, तर त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. बघा, अर्ज आणि अपडेट प्रक्रिया काय आहे? एकूणच या नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी किंवा जुने रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला 2 मुख्य पद्धती उपलब्ध आहेत. पहिली जी आहे ती ऑनलाईन सगळ्यांना माहीतच आहे, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली पोर्टल किंवा राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलला भेट द्यावा लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, उत्पन्न तपशील, पत्ता, माहिती आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणारा अर्ज भरावा लागेल. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड केल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि संदर्भ क्रमांकाद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन आहे, जिथे तुम्हाला तुमच्या स्थानिक रेशन कार्यालयाला किंवा जवळच्या रास्त भाव दुकानाला भेट द्यावी लागेल. तेथे अर्ज फॉर्म मिळवा आणि तो काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा. आधार लिंकिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी या अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण करावी लागेल. तुम्ही OTP पडताळणीद्वारे किंवा रेशन दुकानाला भेट देऊन ऑनलाईन पूर्ण या ठिकाणी करू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी ही आनंदाची व मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल
चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.